जय, भारत माता की जय. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. आजच्या या शुभप्रसंगी उपस्थित सन्माननीय ग्रामस्थ व अधिकारी या सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा शुभ दिवस खूप खास आहे, कारण आजच्या दिवशी खरी प्रजासत्ता प्रस्थापित झाली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीज्योती महात्मा फुले, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई व ज्यांच्या कार्यामुळे आज आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत ते महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व थोर पुरुषांना, यांच्या विचारांना, यांच्या कार्याला मी अभिवादन करून मी आयशा मनसिल अली नामदार लेटेस्के कटारिया इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज काळेवाडी या शाळेत शिकणारी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आहे. शेकडो वर्ष भारत हा ब्रिटिशांच्या गुलामीत होता. अनेक क्रांतिकारांच्या बलिदानातून, महात्मा गांधी सारख्या महान समाज सुधारकांच्या चळवळीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची शिकवणूक, सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून आजचा भारत प्रगती करत आहे. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला या सावित्री फुलेंच्या मुलींच्या शिक्षणाची दृष्टिकोन जरी सफल झाला असला तरी मुलींच्या सुरक्षेचं काय. आजही शाळा, बसस्थान व सार्वजनिक ठिकाणच्या लाल सिलेंडर अनेक मुलींच्या काळजाचे पाणी करतात. किती दिवस मुलींनी केशभूषा वेशभूषेचे पारतंत्र्य पाळायचे, किती दिवस मुलींनी चेहरा जमिनीकडे ठेव चालायचे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहे. मुलांच्या पटीने आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहे. मुलींना पाहिजे फक्त सुरक्षेचा कवच, मुलींना पाहिजे फक्त सुरक्षेचा कवच. म्हणूनच म्हणते शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी आमची, म्हणूनच म्हणते शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी आमची, पण आमच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र तुमची, पण आमच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र तुमची. अशी आशा सर्व मुली आपल्या पालकांना देतात. चला करूया संविधानाचा आदर, चला करूया संविधानाचा आदर. ज्याने दिला आपल्याला जगण्याचा, शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपल्याला जगण्याचा, शिकण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्र एक करून आपल्या सहकार्याच्या मदतीने जगातील सर्वात मोठे व समाजासाठी हक्क मिळवून देणारे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला स्वीकृत केले. 26 जानेवारी 1950 रोजी पासून याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी सुरू झाली. आम्हा विद्यार्थ्यांना सुद्धा संविधानाच्या हक्कानुसार गावोगावी वाचनालय हवे व स्पर्धा तयारीसाठी वेगवेगळी पुस्तके हवी व व्यायामशाळा हवे व काही गावांमध्ये वाचनालय, अभ्यासाचा भोग यासारखे अनेक उपक्रम गावोगावी असावे. मुलांमध्ये मुलांविषयी आदराची व सन्मानाची भावना तयार होण्यासाठी गावोगावी संस्कार वर्ग असावे. मुलींच्या भविष्याचा योग्य विचार करून तरुण मुलींना राजकीय पदावर संधी मिळायला पाहिजे. सध्या राजकीय निवडणूक म्हटलं की कोण, किती व कोणता उमेदवार किती खर्च करणार याच्यावर जास्त चर्चा होते. जर सुशिक्षित मुलींना राजकीय पदावर संधी मिळाली तर भ्रष्टाचाराला आवाज गावोगावी अनेक उपक्रम व गतिशील विकास कामे होतात. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ येत आहे. त्या दिवशी आपण मिरवणूक न काढता, कपाळाला गंध न लावता, डीजे न वाजवता, गाडीला झेंडे न लावता आपण गोरगरिबाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मदतीचा हात दिला तर ते विद्यार्थी उच्च भविष्यात उच्च अधिकारी होतात. या सर्व बाबी बरोबर या सर्वांच्या विचारांची ज्यावेळी आपण जयंती साजरी करू त्यावेळी महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या मार्गाने चालतो हे म्हणता येईल. माझे विचार काढण्यास आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. विविधता एकता आहे आमची शान, विविधता एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आपला भारत देश महान, म्हणूनच आहे आपला भारत देश महान. जय जवान, जय किसान, वंदे मातरम, भारत माता की जय.